धाराशिव विकला तेव्हा त्या जनरल बॉडीमध्ये बोलले होते, यांनी हात वर केला. धाराशिव विकला का? धाराशिव जेव्हा ठराव केला, धाराशिव विकला ठराव जेव्हा केला का तेव्हा हात वर केला हे मामा होते. तेव्हा यांच्या डोसक्यावर लाल पटका होता, आज यांच्या डोसक्यावर पिवळा लाल पटका होता. म्हणजे लाल पटका होता म्हणूनच कारभार दिलता. मला काय माहित असं एकाएकी करतील म्हणून. आता ह्या मुद्या वर्ग मोडू लागले, घर गप्प बसाल का म्हणून आता या बारनं नाही. स्वर्गवासी आर आबा जवळा बाजारच्या कार्यक्रमाला आले होते. मी त्यावेळेस सुरुवातीला 2014ला मला पहिलं मतदान आलं होतं. हे पटकेवाला मामा म्हणला होता की बाबा दांडेवार साहेब खरंच लई माणूस चांगला आहे, याला जर दिलं तर आपल्या घरी दिवाळीला गोल 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 गप्प्या आपल्याला वळवण्यात आलेला आहे. आणि हे जे म्हणतात विकास विकास विकास, तर इथं विकास कुठे आहे? विकास नांदेडला राहायला गेला बापू. इथं विकास नाही, नांदेडला विकास राहायला गेला, इथं विकास नाही. विकास नांदेडला राहायला नाही. विकास जरी नांदेडला असला पण विकास हा तुमच्यासाठी 24 घंटे वसमतला असतो. आणि तुमचा विकास हप्त्यातून तुम्हाला सांगतो इथे अलबेला कारभार आहे. आपण दोघं दोस्त, आम्ही लहानपणी म्हणायचो आपण दोघं दोस्त, चिवडा खाऊ मस्त, चिवड्यात निघाला चाकू, आपण दोघं डाकू, सगळे मिळून. हे सगळे मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी दिनेश कुलकर्णी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. माझ्यासोबत वसमत विधानसभेतील सर्वपक्षीय नेते आहेत. वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत राजू नवघरे. यांनी गेल्या 5 वर्षामध्ये काय विकास कामं केली, जनतेचे प्रश्न सुटले का, हे विचारण्यासाठी माझ्यासोबत विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार राजू नवघरे यांचे कार्यकर्ते देखील आहेत. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर यांचे देखील कार्यकर्ते आहेत. पादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे देखील कार्यकर्ते आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे देखील कार्यकर्ते आहेत. सुरुवातीला आपण जाऊयात विद्यमान आमदार राजू नवघरे यांच्या कार्यकर्त्यांकडे. काय विकास झाला गेल्या 5 वर्षामध्ये? विद्यमान आमदारांनी काय विकास केला? पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की बाबा असंख्य इतका निधी आला की पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतका निधी आला नाही. 288 आमदारमध्ये वसमतचे पहिले आमदार आहे ज्यांनी करोडो रुपये सर्व एक प्रत्येक समाजासाठी आणलेले पैसे निधी पूर्ण इतका विकास केलेला आहे की आम्ही म्हणजे एका मिनिटात आणि 2 मिनिटात सांगता येत नाही. लई मोठी लिस्ट आहे. बरं, आमदार साहेबांनी 2600 कोटी रुपये निधी आणलाय म्हणून असा दावा केला जातो. काय सत्य ते? 2600 कोटी नाही, अजून जास्त आले असेल. काही काली तर याच्यावर बी आले नसेल पेजवर. म्हणजे इतके निधी आले. कुठं आहे काय आता म्हणजे सांगता येत नाही ना. इतके निधी आले पहिल्यांदा इतिहासात, पहिल्यांदाच इतके निधी आलेला आहे. बरं, आपल्यासोबत दांडेगावकर साहेब जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. मुबलक प्रमाणामध्ये निधी आलाय म्हणतात. 2600 कोटी रुपये निधी आला म्हणतात. काय सांगा? 2600 कोटी रुपये निधी आला तो कुठं आला आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. फक्त निधी आला तर माझ्यामध्ये सर्व निधी फक्त त्यांच्या घरीच आहे. बाकी मतदारसंघामध्ये काही एखादं ठोक काम कुठे झालेलं तर कुठे दिसणार नाही तुम्हाला. ही काय रस्त्याची बाजूला अवस्था, एका साईडला रस्ता झाला तर दुसऱ्या साईडला रस्ता त्या ठिकाणी उकळलेला आहे. 15% 20% जर तुम्ही घेत असाल तर कसे रस्त्याची कामं चांगली होतील? निधी कुठं आलाय काय नाही ते फक्त पोस्टरवर, बॅनरवर आणि फेसबुकवर फक्त निधी आलाय. बाकी मतदारसंघामध्ये विकासाचं कुठलंही काम झालेलं नाही. टक्केवारीचा आरोप करतात तुमच्यावर, 20-25% घेतात. ते काय माहिती आहे का? दुसरा काही मुद्दा नाही बाबा. फक्त काय उठले टक्केवारी गुंटेवारी हे आणि ते. आता किती पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे काय चाललं काय नाही. तर ते टक्केवारी काय बी म्हणायचा बाबा. हे रोड किती म्हणजे पहिल्यांदा अशी रोड व्हायली की बघा की बा सिमेंट रोड किती मोठी रोड आहे ते. बघा किती मोठी रोड आहे ते. आतापर्यंत काय होतं? आतापर्यंत फक्त चिल्लर रोड आहे की रोडच नव्हते की करोडो रुपयाचे रोड आहे. काय तुम्ही स्वतः ही बाईट रस्त्यावर घ्या, कॅमेरा फिरवा रस्त्यावर. ज्या साईडला रस्ता झाला त्या साईड गिट्टी उघडी पडली सगळ्या रोडची आणि त्याची क्वालिटी काय ते एकदा बघा. तुमचा कॅमेरा तिथे फिरवा म्हणजे टक्केवारीचा परिणाम काय ते तुमच्या लक्षात येईल. आम्ही म्हणत नाही, मतदारसंघातले सामान्य लोक म्हणाले. आम्ही म्हणत नाही. कोणाचं पाहायचं काम आहे? हे जे बोगस काम व्हायले हे पाहायचं काम कोणाचं आहे? बोगस काम होते. मंत्री होते. हॅलो, वसमत शहरामध्ये 10 वर्षाच्या अगोदरचा विकास जे झाला नाही ते यावेळेस झालेला आहे मित्रांनो. कारण की हे म्हणतात टक्केवारी. आज वसमत शहरामध्ये बसस्टँड हे सार्वजनिक ठिकाण होतं. कितीतरी वर्षापासून बसस्टँड गळत होतं. आदरणीय आमदार साहेबांनी बसस्टँडचं काम सुरू केलं. त्याच्यानंतर पंचायत समिती ही सगळी मोडकळीत आली होती. आज तिथं नवीन बिल्डिंगचं काम 80% सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर आरोग्य विभागामध्ये सरकारी दवाखाना असो
कोविड काळामध्ये तिथं 100 खाटाचं रुग्णालय नवीन वरच्या बिल्डिंगचं काम सुरू आहे. याला म्हणतात विकास. कोण म्हणताय विकास झाला नाही? 13,000 रुग्णांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया आमदारांनी केला असा दावा होतो. काय सांगा? 13,000 गाडीत नेऊ लागले आणू लागले, पण मी आकडा काय मोजला नाही बा. नेऊ लागले मोजू आणू लागले, आता मी आकडा काय तेवढा मला वाटत नाही. 13,000. बरं, विद्यमान आमदारांवर खासदारकीला लोकसभेला महायुतीचं काम केलं नाही असा देखील आरोप होतो. आता आपल्या संबंध वसमत तालुक्याला हिंगोली जिल्ह्याला माहिती आहे की महायुतीचं काम कोण प्रत्येक वेळेस करते आणि कोण करत नाही. महायुतीचा काळ आपल्या सर्वांनीच पाहिलेला आहे. त्या काळामध्ये 2.5 वर्ष सत्ता भोगण्याचं काम सुद्धा महायुतीसोबत इथल्या स्थानिक लोकांना केलेलं आहे. आणि त्यानंतर महायुतीचं काम करताना जशी भूमिका यांनी केली होती मवाळ, तशीच आता इथला मतदार देखील त्यांच्याविषयी मवाळ भूमिका घेऊन महायुतीचा मतदार कुठलाही या महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे इथल्या स्थानिकच्या उमेदवाराला मतदान करणार नाही ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे. महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही महायुतीचे उमेदवार आहे. कोण करणार नाही? कोण करणार नाही? अरे बाबा, जनता 20 तारखेला दाखल, 23 तारखेला रिझल्ट येईल ना. 23 तारखेला रिझल्ट येईल, 20 तारखेला जनता दाखवेल. काय करणार? तुम्ही कारखाने गिळून खाल्ले, तुम्ही 1200 कारखाने एक लोकांचे गिळून खाल्ले, जमिनी गिळून खाल्ल्या. काय जमीन कारखान्यावर जे माणसं होते लावणारे, लागलेले जमिनीच्या सातबारावर त्याचा विचार केला नाही. एक मागासवर्गीयाचा मुलगा जमिनीच्या याच्यावर सातबारावर लागलेला, त्याचा विचार केला नाही. एक घर त्याचं जाळून टाकलं तुम्ही, 30 वर्षापासून हे केलं तुम्ही, बर्बाद केलं, त्याचा विचार करत नाही. तुम्ही इथलच्या मतदान घेता तुम्ही. बाहेरचे तुम्ही आणून बसवता कर्मचारी अधिकारी. आता इथलचा कर्मचारी काहून घेऊ शकत नाही तुम्ही? बाहेरचा विचार करता. इथलचं तुम्हाला मतदान पाहिजेत, इथलचा सगळं पाहिजे तुम्हाला, या मतदारसंघातला माणूस पाहिजे तुम्हाला. तर इथलचा माणूस कर्मचारी काहून घेऊ शकत नाही तुम्ही? या गोष्टीवर बोलायला सांगा. तर त्या कारखान्याच्या जीवावर आतापर्यंत या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जे राजकारण होते ते त्या जो आपला प्लायवूडचा कारखाना असेल, पूर्ण ग्लोबल असेल, याच्यावरच आतापर्यंतच्या निवडणुका होतात. बाकी दांडेगावकर साहेबाबद्दल आरोप करण्यासाठी विरोधकाकडे एकही गोष्ट नसते. आजही जो आपला 1200 कारखाना असेल, त्या कारखान्यावरचे सगळे कर्मचारी असतील, ते सगळे कर्मचारी आपण जर पाहिले तर सगळे कर्मचारी मतदारसंघातले आहेत. का 1200ची अवस्था टोकाईसारखी करायची होती काय, ही त्या ठिकाणी आपण विचार केली पाहिजे. 1200ची अवस्था काय प्रायव्हेट केलाय म्हणतात. 1200 कारखाना आता चर्चा आहे सगळी वसमत विधानसभेत की दांडेगावकर साहेबांनी 1200 कारखाना हा प्रायव्हेट केलाय म्हणतात. मला आमदार साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या आमदार फंडातून दलित वस्तीसाठी एखादा सभागृह बांधला काय 5 वर्षात? याचं उत्तर द्या मला. आमदार साहेबांना स्वतःच्या आमदार फंडातून दलितांसाठी एखादं समाज मंदिर बांधलं काय? याचं उत्तर द्या. टाकलाय का विद्यमान? नक्कीच आमदार फंडातूनही टाकलाय आणि सामाजिक न्याय विभागातूनही जिम सुद्धा दिल्यात आणि सगळ्याला कामाला लावण्याचं काम सुद्धा आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. या मतदारसंघामध्ये दलित वस्ती असू द्या, अण्णाभाऊ साठे सभागृह असू द्या, प्रत्येक समाजाला वसमतमध्ये भावसार समाज खूप छोट्या प्रमाणावर आहे आणि त्या समाजासाठी सुद्धा सभागृह देण्याचं काम आदरणीय आमदार राजूभाई नवगर यांनी केलेलं आहे. माळी समाजासाठी सभागृह दिलेलं आहे. आपला आर्यवैश्य समाज हा खूप छोट्या प्रमाणावर वसमतमध्ये आहे, तरी त्यांना 30 लाखाचं सभागृह देण्याचं काम हे आमदार राजूभाई नवगर यांनी केलेलं आहे. हे सगळं करत असताना तुम्ही जे आहे ते 4.5 वर्ष विद्यमान आमदारांसोबत होतात. हे सगळं करत असताना 4.5 वर्ष विद्यमान आमदारांसोबत होतात. कसं पाहता? अगदी बरोबर आहे. आम्ही 4.5 वर्ष विद्यमान आमदार साहेबांसोबत होतो, पण ज्या पक्षातून ते निवडून आले त्या मतदारांनी त्यांना मतदान केलं. त्यांच्या सर्वांची त्यांनी प्रतारणा करून गद्दार होऊन अजितदादाकडे गेले. आम्ही आजही पवार साहेबांसोबत आहोत, दांडेगावकर साहेबांसोबत आहोत. आम्ही राहिला आमच्या सहकारी मित्रांनी जो बौद्ध समाजासाठी असेल, प्रत्येक समाजासाठी जे त्यांनी सभागृहासाठी त्यांनी जे सांगितलं, प्रत्येक समाजाला सभागृह दिलं. फक्त मतदान आल्यानंतर सगळे समाज आठवलेत. आतापर्यंत कुठल्याही समाजाचं नाव घेतलं नाही, कुठल्या देवाचं नाव घेतलं नाही, कुठल्या धर्माचं नाव घेतलं नाही. आज मतदान आल्यानंतर फक्त सगळ्या जाती धर्माचे लोक आणि महापुरुष आठवलेत. विद्यमान आमदारांनी MIDC माळवटा परिसरात MIDC मंजूर करून आणली आहे. आता विद्यमान असावेत किंवा माजी असावेत, आजी असावेत, माजी असावेत, 2 सहकार मंत्री असावेत, मुळात ह्या मतदारसंघामध्ये काय विकास झाला काय नाही हे तुम्ही विचारताय तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, विकास झाला आहे.
पहिल्यांदा आहे ना आम्हाला नोकऱ्या नव्हत्या. मी मागे कलेक्टर होतो, तर मी आता रिझाईन दिलं. मी आता सावकार झालो. माझ्याकडून नॅशनल बँक इथून कर्ज घेऊन चालली आहे. असं बोलताय राजे हो तुम्ही. मी काय म्हणतो, आजी असो माझी असो, आज इकडे तुम्ही जर कॅमेरा जर फिरवलात तर तुमच्या लक्षात येईल हे जवळपास स्टारचे कपडे घातलेले राजकीय नेते आहेत. परंतु इकडे फिरवाय सर्वसामान्य गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांसाठी काम करणारे शेतकरी कष्टकऱ्यांच्या घरचे लेकरं आहेत. आणि मुळात तुम्हाला सांगतो, इथे अलबेला कारभार आहे. आपण दोघं दोस्त, आम्ही लहानपणी म्हणायचो आपण दोघं दोस्त, चिवडा खाऊ मस्त, चिवड्यात निघाला चाकू, आपण दोघं डाकू. सगळे मिळून ह्या इथे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी शेतमजूर अल्पभूधारकांचं रक्त पिण्याचा कार्यक्रम गेली 77 वर्षे ह्या महाराष्ट्रासोबतच ह्या वसमत विधानसभेमध्ये चालू आहे. मुळात इथे जी काय रोकडेश्वर सुतगिरणी असेल, त्याच्यानंतर मग तो कारखाना असेल, इथली कारखानदारी असेल, त्रिमूर्ती कारखाना असेल, हे सर्व जे काही झालंय ना, ते हे म्हणजे जे विद्यमान आहेत ते माझींवर आरोप करतात की यांनी खाल्ला. अहो ठीक आहे, खाल्ला तेव्हा तुम्ही पण सोबतच होतात ना, तेव्हा पडली होती का? आज तुम्ही 2 महिन्यामध्ये यांच्यावर टीका करतात, ते तुमच्यावर टीका करतात. मुळात तुम्ही जर केरळचा विचार केला तर 98% तिथे स्वाक्षर लोक राहतात आणि इथे पण स्वाक्षर लोक राहतात. आणि स्वाक्षर लोक नेहमी बदल करत असतात, नवीन व्यक्तीला संधी देत असतात. आणि निश्चितपणे यावेळेस गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज जे निस्वार्थी आहेत, लेकरं बाळं नाहीत, प्रॉपर्ट्या जमा करायच्या नाही आहेत त्यांना. ज्या प्रॉपर्ट्या यांच्या नेत्यांना जमा करायच्यात, इथे तो कार्यक्रम होणारा नाही. भगव्या कपड्यातला माणूस 10-10 रुपये वर्गणी करून निवडून येऊन ह्या विधान भवनात इथल्या वसमतच्या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडणार. हा शब्द आहे माझा. आणि 23 तारखेला तुम्ही हे पाहणार. तुमच्यावर आरोप होतो की रक्त पिण्याचं काम केलंय दोन्ही आजी माजींनी. रक्त पिण्याचा आरोप करणाऱ्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी एकदा राजूभाई नवघरे यांचा मागचा काळ बघावा. आत्ताच लांबची गोष्ट सांगत नाही. 8 तारखेला आमदारांचा वाढदिवस होता. त्या दिवशी जवळपास 2,500 लोकांनी रक्तदान करून त्या ठिकाणी दाखवून दिले रक्त पिणारे कोण आणि रक्त देणारे कोण. रोजच्या राजूभाई नवघरे सेवा प्रतिष्ठानला रोजच्या 4 ते 5 बाटल्या या रक्ताच्या लागत असतात. आम्ही त्या माध्यमातून मदत करत असतो. हा वसा आणि वारसा मदतीचा आहे, तोच आम्ही टिकवतोय आणि टिकवत राहणार. काय सांगाल? आरोप होतो तुम्ही रक्तदान केलं त्याबद्दल चांगली गोष्ट आहे. पण रक्तदान करून हे आमदाराचे प्रश्न नाहीत. रक्तदान करणं, रक्तदान आज गावातला एका सामान्य कार्यकर्ता असेल, त्या सामान्य कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर होते. आमदाराचे काम आहेत लोकांना त्या ठिकाणी सगळे चान्स आहे बोलायचा. 1 2 3 माणसा चान्स द्या. बोला, तुम्ही बोला. मी बोलत नाही, बाकी सगळ्या चान्स द्या तुम्ही. आम्ही काय म्हणणार ना, बोला काय म्हणायचं बोला तुमची भूमिका काय संबंध तुमची भूमिका मांडा. काय विकास केला विद्यमान? हॅलो इकडे बोला. वसमत विधानसभेच्या राजकारणामध्ये जर विधानसभेचा वसमतचा जर विकास झाला असता, माझी असो आजी असो कोणी असू द्या, राज्यकर्ते सत्ता भोगलेले, जर वसमत विधानसभेचा जर विकास झाला असता तर एवढे उमेदवार मैदानात राहिले नसते. कोणाला गरज नाही करोडो रुपये टाकून द्यायचे. गोरगरिबाचा विकास झाला पाहिजे ना. हजारो तरुण या देशोधडीला लागला. तरुण बेरोजगार बाहेर गेला कामाला. हे सगळे कारखाने बंद पाडले या राजकीय याच्यामध्ये, एकमेकावर कुरघोड्या घोडू. म्हणून आम्ही आमचा जे उमेदवार आहे आणि महिला उमेदवार आहे, या महिला उमेदवार या राजकारणामध्ये वसमतच्या पहिलाच उमेदवार, अधिकृत उमेदवार दिलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी. त्याला जर निवडून दिलं, ओबीसी आहे, पुन्हा छोटा ओबीसी आहे, मी विनंती करेन या वसमतच्या मतदारांना की अशा अल्पसंख्याक ओबीसी समाजाला आपण आपले हक्क राखायचे असेल, आरक्षण राखायचं असेल आणि गरजवंत मराठ्यांना त्यांचा फायदा करून घ्यायचा असेल तर मी विनंती करेन सर्वांना की त्यांनी प्रीतीताई जयस्वाल निवडून आल्यानंतर वसमत विधानसभेचा विकास योग्य प्रमाणे आणि आतापर्यंत झाला नाही ते करून दाखवतील अशी आम्हाला गॅरंटी आहे. सहकार क्षेत्र बंद पाडण्याचं काम केलं असा आरोप होतोय. सहकार क्षेत्र बंद पाडण्याचं काम केलं नाही. आजही दांडेगावकर साहेबांची ख्याती ही सगळ्या महाराष्ट्राला सहकार तज्ज्ञ म्हणून आहे. त्यावेळेस आज आपण त्रिमूर्ती आहे, त्रिमूर्ती ज्यावेळेला आजही त्रिमूर्तीमधलं सामान आहे सगळं, हे सामान सगळं कुठे गेलेलं आहे? जर आपण पत्रकार म्हणून चौकशी
चौकशी करावी. बाराशिव प्रायव्हेट केला असा आरोप होतो, बाराशिव अवसायनात काढला असा आरोप होतो, कसं पाहता? बाराशिव अवसानात काढलेलं नाही. बाराशिवच्या त्या ठिकाणी सभास्थांची 3 वेळा त्या ठिकाणी वार्षिक सभा झालेली आहे. त्याचं रीतसर रीतीने टेंडर लागलेलं आहे. फक्त एवढंच आहे की बाराशिव हा एखाद्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या माणसाने घेतला असता, जशी आज टोकायची अवस्था आहे तशी अवस्था विरोधकांना असं वाटते का जशी टोकायची झाली तशी बाराशिवची व्हायला पाहिजे होती. काय की आज तिथे कर्मचारी सगळे आपले आहेत. आजही त्या ठिकाणी टोकायला पाहिलं तर कर्मचारी उपोषणाला बसलेत. भर दिवाळीमध्ये तिथे उपोषण सुरू आहे. सहकार क्षेत्र बंद पडल्याचा आरोप होतो, कसं पाहता? सहकार क्षेत्र बंद पडल्याचा आरोप. सहकार क्षेत्र नक्कीच बंद पाडल्याचा आरोप खरा आहे. काहींचा डोळा टोकाईवर होता, पण तो काहींनी हाणून पाडलाय. आणि आमचे मित्र म्हणतात तालुका अध्यक्ष की बाहेरच्या लोकांना गेला असता तर बरं झालं असतं. यांना हे माहीत आहे की साहेब बाहेरचेच आहेत. साहेब का आपल्या तालुक्यातले नाहीत, बाहेरच्याच माणसांनी कारखाना घेतलेला आहे, तर त्यांनी बोलावं त्यावर. नक्कीच काय सहकार क्षेत्र बंद पडलं असा आरोप होतोय. खरंच अवस्था त्रिमूर्तीची काय, रोकडेश्वर सूतगिरणीची काय आणि बाराशिव प्रायव्हेट केलाय, सहकार क्षेत्र आता इथून नाहीसं होत चाललंय, कसं बघता? एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आता मागील राजकारणावर बोलण्यापेक्षा भविष्यामध्ये तुमच्याकडे काय विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे याच्या संदर्भामध्ये मी बोलतो. आता दोन्ही आमदारांनी काय केलं आणि त्यांनी काय नाही केलं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आजची परिस्थिती पाहता वसमत शहराचा जो हाल झालेला आहे तो हाल बकाल झालेला आहे. आता असा राज्यकर्ता आपल्या वसमत शहराला पाहिजे की ज्याच्या मागं त्या जनतेचा नेता पाहिजे. या ठिकाणी कोण्या कार्यकर्त्याचा नेता पाहिजे, कोण्या नेत्याचा नेता या ठिकाणी निवडून येऊ नये असा प्रयत्न आता या वसमत तालुक्यामध्ये होणार आहे. विद्यमान आमदारांनी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवलेत का? सोयाबीनला भाव नाही, तेल वाढलंय, सगळे रोडचे गुत्ते लाईनीचे कामं सगळे त्याने घेतलेत. त्याच्यामुळे काय करणे, आमच्या उसाला भाव नाही. शेतकऱ्याला काय मालाचे भाव आहे सांगा? महागाई झाली आणि इकडे आमच्याकडून काढायचं 20% टक्केवर चालू आहे. खंबे लाईनीचे गुत्ते बित्ते सगळे चालू आहेत. आमच्या खंडार बंदोबस्ताची अवस्था माहीत आहे. कारखान्यापासून उसाला गाड्या टाकलेली गाड्या आणायला लागतात आणि तांबळीबाईच्या दवाखान्यापासून शिवा चौकापासून कारखान्यापर्यंत काय अवस्था आहे ते दाखवू देऊ कोणी आहे माणसाला. चला मी असं कोणी यायचं पत्रकार बघाल दलितचा जो विषय आपण केला होता, विद्यमान आमदारांनी काय काम केलेलं आहे त्या विषयावरचं उत्तर अजून आम्हाला मनपूर्वक असं उत्तर आलेलं नाहीये. तर त्यांना विचारावं आधी हे उत्तर काय. गुरु पादेश्वर महाराजाचे कार्यकर्ते म्हणतायत की बकाल अवस्था झाली. काय माहिती काय व्हिडिओ पहा. सोयाबीनचा आजचा मार्केट भाव काय 2200 रुपये. शेतकऱ्याची हाल काय हे आजच्या दिनात हे पहा तुम्ही. सोयाबीनला मार्केट भाव आजचा आहे, लाईव्ह व्हिडिओ पहा तुम्ही. 2200 रुपये क्विंटल भाव आहे सोयाबीन. 2200 रुपये. आता तुम्हाला सांगतो शासनाचा हमी भाव हा 4892 रुपये आहे. परंतु इथे राजरोसपणे प्रत्येक क्विंटली 600 ते 800 रुपये शेतकऱ्याचे भर दिवसा त्याच्या डोळ्यामध्ये माती फेकण्याचं काम करून इथली कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम करते. आणि याच्यामध्ये सत्ताधारी पण आहेत आणि जे विरोधी पक्ष आहेत हे पण आहेत. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं, आता केवळ आणि केवळ 23 तारखेपर्यंत हे एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. संचालक मंडळ म्हणजे मग ते घड्याळचं असेल किंवा तुतारीचं असेल हे तिथे सोबतच बसलेलं आहे, सोबतच राज्य करतंय. संचालक देखील सोबत आहेत आणि अध्यक्ष देखील सोबत, सभापती देखील सोबत आहेत. मुळात 800 आणि 600 रुपयाची तफावत असलेली ही बाजारपेठ कुणाची आहे तुम्ही सर्वसामान्यांना विचारून घ्या. शेतकऱ्यांच्या कैवारी होऊन फिरणारे लोक. दादांनी सांगितलं, मी दादांना बोललो काय की रक्त पिण्याचं 77 वर्षामध्ये काम केलं, परंतु त्यांनी रक्त पिण्याचं म्हणजे काय, रक्त खरंच पित असतं का माणूस? मी सांगितलं काय, त्यांनी वेगळं घेतलं. त्यांनी रक्तदानाचा विषय काढला. हा भ्रष्टाचाराचा विषय. मी रक्त पिणं म्हणजे भ्रष्टाचार करणं आहे, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणं आहे. आज विद्यमान परिस्थिती दादांनी सांगितली. 4892 रुपये हमी भाव असताना इथं नाफेडचं केंद्र देखील नाही. इथे शेतकऱ्यांना काय सुविधा आहे बाजार समितीमध्ये ते तुम्ही जाऊन पहा. त्यांचे 600 ते 800 रुपये क्विंटली लुटतात. रक्ताचं पाणी करून शेतकरी पिकवतो, ही वास्तविकता आहे. आता हा पण शेतकरी माणूस आहे, याला पण विचारा तुम्ही. कसं खोटं बोलण्याचं कसं आहे माहिती आहे का,
कोणं काय केलं कोणं काय खाल्लं आम्हाला तर काय माहिती, कारण ते सोबत होते त्याच्यामुळं आमच्यापेक्षा जास्त द्यायला माहिती. आम्ही सांगतो की बाबा पाठीमागं कोणं काय केलं याच्यापेक्षा इथून पुढं निस्वार्थपणे आमचा नेता असा ज्याच्या कपड्याला नाही खिसा. आपल्याला या वसमतच्या राजकारणामध्ये निस्वार्थ व्यक्तिमत्वाची गरज आहे आणि ते म्हणजे आमचे योगी गुरुपाद दांडेगावकर साहेब मागे म्हणाले होते की राजू भैयांना यावेळेस थांबावं. कसं बघताय? दांडेगावकर साहेब यावेळेस पण म्हणले होते आणि मागच्या वेळेस पण म्हणले होते. मी सगळ्यांना आठवण करून देतो. मागच्या वेळेस मला तारीखही आठवती, 1 ऑक्टोबर 2019 तारीख होती. आदरणीय आमदार राजूभाई नवघरे दांडेगावकर साहेबांच्या घरी बसले होते. त्यावेळी प्रसंग असा झाला, दांडेगावकर साहेब राजूभाईला म्हणतात, राजू तू तुझं पाय, मी माझं तिकिटाचं पाहिलो. त्यानंतर राजूभाई नवघरे हे पटकन फ्लाईटचं तिकीट करून मुंबईला पोहोचले. साहेबाचं आधीचं प्रीप्लॅन तिकीट होतं. साहेब ट्रेननं तिकडे गेले. त्यानंतर शरद पवार साहेब म्हणले की जयप्रकाशजी तुम्हाला यावेळेस थांबावं लागते. तेव्हा दांडेगावकर साहेब थांबलेत. हा आव कुणी आणू नये की दांडेगावकर साहेबांनी राजूभाईला तिकीट दिलं, हे मनातून गैरसमज काढून टाकावेत. राजू भैयांनी वसमत विधानसभेतील जनतेला पंढरपूर दाखवले म्हणतात. काय जर एखाद्या आमदाराने जर पंढरपूर देवदर्शनं जर करायचे असतील तर इथल्या बेरोजगार जे तरुण आहेत त्याच्या हाताला काम कोण देणार? जर तरुणाच्या आमच्या हाताला जर काम आलं तर आमच्या मायबापाला आम्ही पंढरपूर दाखवत, बोधगया दाखवत. बौद्धांसाठी बोधगयाचं दर्शनाचं यांनी मोठा उहापोह केला. आज आमच्या समाजाचे काही मित्र त्या ठिकाणी आहेत. मित्र आज हे BJP महायुतीचं सरकार आहे. आज आमच्या विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिपा रुकलेल्या आहेत. आज आमचं जे बार्टीचं जे केंद्र आहे ते सुद्धा या BJP आणि युती सरकारनं रोखलेलं आहे. त्याच्यामध्ये फंड नाही. आमच्या विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित होत आहेत. याकडे लक्ष कोणताही आमचा मागासवर्गीय बंधू देईना झाला आहे. खऱ्या अर्थानं आज सर्व बौद्ध आणि मागासवर्गीयांना विनंती आहे की आपण या महायुती सरकारच्या विरोधामध्ये बंड पुकारला असावं पाहिजेत आणि महाविकास आघाडीच्या या प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ही सरकार आली पाहिजेत. तेव्हाच कुठेतरी मागासवर्गीयाला आपण न्याय देण्याचं काम करू. दुसरी गोष्ट, आज आमचे मित्र म्हणले की या ठिकाणी सरकारी दवाखाना उभारला. मित्र रात्रीच आम्ही एक गोल्हेर नावाचा एक व्यक्ती आहे मुलगा, त्याला कुत्र्यानं चावलं सम्राट कॉलनीमध्ये. त्याला आम्ही सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो तर तिथं इंजेक्शन सुद्धा अवेलेबल नाही. म्हणजे प्रायव्हेटमधून आम्हाला खाजगीमधून 400 रुपयाचं इंजेक्शन आणावं लागलं. 397 रुपयाचं इंजेक्शन आहे. हे विकास आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय म्हणतायत. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय म्हणतात. हे जे काय हे म्हणत आहेत की बाबा आता हे सगळे इथं राजकीय पक्ष आहेत, हे कुणीकावर टिप्पणी करणार हे महत्त्वाचं आहे. मग आता मी एक असं सांगतो की जर आपल्याला खरंच जर बघायचं असेल तर वसमतची जी जनता आहे, जी वसमतची जनतेनं जे काही ज्यांचं काम चांगलं आहे, आता सर्वांनी प्रत्येक माणसाला मतदारसंघामध्ये संधी मिळालेली आहे. तर या सर्व संधीमध्ये या मतदारसंघातील मतदारांना ज्या आमदार साहेबांचं काम चांगलं वाटत मतदार निश्चित त्यांना निवडून देतील आणि हे व्यर्थ बोलण्यात काही अर्थ नाही. घरकुलाचा प्रश्न सुटलाय का वसमत विधानसभेत? घरकुलाचा प्रश्न तर असा ऐरणीवर आहे की सध्या लाडक्या बहिणीला जे पैसे दिलेत सरकारनं, या युती सरकारनं, तर या लाडक्या बहिणीला पैसे देत असताना इकडे घरकुलाचे पैसे मात्र सगळे ठप्प झालेले आहेत. इथल्या त्या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळं स्कॉलरशिप बंद झाला. हा निधी मागासवर्गीयाचा तिकडे वळवण्यात आलेला आहे. आणि हे जे म्हणतात विकास विकास विकास, तर इथं विकास कुठे आहे? विकास नांदेडला राहायला गेला बापू. इथं विकास नाही. नांदेडला विकास राहायला गेला, इथं विकास नाही. विकास नांदेडला राहिला विकास जरी नांदेडला असला पण विकास हा तुमच्यासाठी 24 घंटे वसमतला असतो आणि तुमचा विकास हप्त्यातून दोनदा आमचं एक म्हणणं आहे, तुम्ही विकास सांगायले. एक 4 दिवसाआधी आमचा परंभव होता, त्याला साप चावला होता. दवाखान्यात रात्री आम्हाला औषध सुद्धा नाही भेटलं. रातोरात त्याला ऍडमिट करावं लागलं. आणि तुम्ही विकास जेवढा केला, छटाकभर विकास केला तुम्ही, नाही असं म्हणणं नाही ना. ते छटाकभर विकासाचा तुम्ही काय शेती गाडी विकून नाही केला, तुमच्या घरच्या पैशातून नाही केला. तुम्ही ते सगळा तुमचा विकास झालेलाच आहे. तुम्ही काही वैयक्तिक विकास केलेला नाही ना. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की या पुढचे जे अजेंडा आहेत तो फक्त आणि फक्त गुरु बादेश्वर शिवाचार्य महाराज करतील. आणि हा मी प्रश्न विचारला, दलित वस्तीसाठी यांनी काय केलेलं आहे? दलित वस्तीसाठी यांनी काय केलं होतं हा प्रश्न विचारला होता. हा तुम्ही परत रिटर्न घेतलाच नाही. त्यांनी दुसरं सांगितलं, आमदार फंडातून त्यांनी काय काम केलं होतं? पीक विम्याचा प्रश्न सुटलाय का? पीक विम्याचा प्रश्न शेतकरी मी नाही. पीक विम्याचा प्रश्न अजिबात सुटलेला नाही. शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला नाही. उगा गाजावाजा केला सरकारनं. अजिबात पीक विमा शेतकऱ्याला भेटलेला नाही. शेतकऱ्याला गाडण्याचं काम या महायुती सरकारने केलं
केलंय आणि इथल्या कोणत्याच आमदारांना आणि यांना कोणच काय केलं नाही विम्याच्या बाबतीमध्ये काहीच प्रश्न हे केला. निस्वार्थी संन्यासी माणूस राजकारणात येतोय, कसं बघता? नक्कीच निस्वार्थी माणूस येतोय राजकारणामध्ये, चांगली गोष्ट आहे. पण पर्याय भरपूर उपलब्ध आहेत. ही लोकांची चॉईस आहे, लोक निवडणार आहेत. कोणी बोलले आणि निस्वार्थी माणूस आणि ह्या गोष्टी सगळ्या ठीक आहेत. हे लोकशाही आहे, याच्यामध्ये सगळे लोक मतदान करणार आहेत. 3 लाख मतदार आहेत. बघूया 23 तारखेला कोण निवडून येते. राजू भैया निवडून येते. सांगा की तुम्ही ते ते तर सत्य अरे आहे. बाबा इतकं विकास कामं केलेले आहे की राजू भैयाला आता काय चान्सच नाही. म्हणजे 100% आम्ही आताच विन करून देतो. 23 तारखेच्या अगोदर कामं किती केले हे म्हणाले बाबा. दवाखान्याचं मला माहिती आहे कोविडमध्ये किती काम केले. एकमेव आमदार कोविडमध्ये दवाखान्यात उपस्थित असलेला फक्त राजू भैया. कोविडमध्ये एकही नेता तिथं कोविडमध्ये दवाखान्यात नव्हता. राजू भैया कोविडमध्ये हे मोठे राष्ट्रीय नेते मोठे 2 पांघरून घेऊन झोपले होते. तेव्हा राजूभैया नवघरे हे प्रत्येकाला रेमडेसिवीर वाटत होते, बेड उपलब्ध करून देत होते. त्यांच्या 4 ते 5 ॲम्ब्युलन्स या वसमत मतदारसंघामध्ये फिरत होत्या. तेव्हा राष्ट्रीय नेते 2 पांघरू घेऊन झोपले होते. राष्ट्रीय नेते 2 स्वतःच्या गाडीमध्ये ग्लोव्ह घालून आणि मास्क लावून ड्रायव्हर मध्ये आणि आपल्यामध्ये पडदा टाकून फिरत होते. अर्धे लोक असे की त्यांना मदत केलेली आहे. अर्ध्या लोकांना मदत केलेली आहे. याच्यामध्ये त्याच्या मागे आहे कोण? आमदार मळका असाव पण जळका नसाव. आता लोक म्हणत वाळू खाल्ली, गिट्टी खाल्ली आणि 1200च्या आमच्या शेतकऱ्याचे गरिबाचे शेरस कोण खाल्ले बापू? आता मला सांगा आता शेतकरी 1200च्या कारखान्याचे शेतकरी देशोधडीला लागले आणि गोरगरिबाने शेतकऱ्यानं शेरस भरले. ते शेरस आमच्या कोणीकडे गेले आणि उद्या कोर्टाची तारीख आहे म्हणजे आज संध्याकाळी पेपर छापला. जसं मुदडाजीला पाडायचं होतं तेव्हा कसे पॉम्पलेट छापले तसा पेपर छापला आणि कोर्टात नेऊन दाखल केला. कोणाला जर शेरस ठेवायचा असला तर अर्ज करा. लोकायला पोहोचलाच नाही ते तवरूक फैसला झाला. राष्ट्रीय नेते 2 राष्ट्रीय नेते 2 पांघरून घेऊन कोरोना काळात झोपले होते म्हणतायत. राजू नवघरेंनी काम केलं म्हणतायत. ज्या आमदार साहेबाचं आपण नाव घेतायत यांना राजेंद्र शिंगणे ज्या वेळेला आरोग्यमंत्री होते त्यांना रेमडेसिवीर देण्याचं काम दांडेवकर साहेबांनी केलं. ऐकून घ्या, त्यांना विचारा 1 मिनिट. 1000 रेमडेसिवीर राजेंद्र शिंगणे असतील, राजेश टोपे असतील यांच्याकडून दांडेवकर साहेबांनी घेऊन दिले. ऐकून घ्या, ते दांडेवकर साहेबांनी घेऊन दिले. दुसरं महत्त्वाचं कारण या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते. स्वतःच्या कुटुंबाची ज्या पद्धतीने काळजी घेतात त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांनी या राज्याची त्या ठिकाणी काळजी घेतली. दुसरा विषय, स्वतःच्या घरची ज्या पद्धतीने काळजी घेतात त्या पद्धतीने उद्धव साहेबांना काळजी घेतली. हे फक्त गद्दार झाले. कशामुळे गद्दार झाले तर फक्त पैसे घेऊन गद्दार झाले. फक्त पूर्णा कारखान्यानं ऑक्सिजनचा प्लॅन बनवलेला आहे. आजही पूर्णा कारखान्यावर त्या ठिकाणी ऑक्सिजन तयार होते. कोणाला एखादा रेमडेसिवीर दिलं म्हणजे लोकांची काळजी घेतली असं होत नाही. फक्त ड्रामा करायचा, फक्त मास्क लावायचं, लोकांमध्ये जायचं आणि फोटो काढायचा, ड्रामा करायचा, एवढंच काम आमदारांनी केलंय. या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही काम केलं नाही. तुम्ही एक मिनटं, ज्यावेळेस रेमडेसिवीरचा विषय निघाला मला वाटतंय की आपणच ते पत्रकार होतात की आपण त्यांची वाहवा केली होती रेमडेसिवीरच्या बद्दल. परंतु एक वसमत शहरातला नामांकित डॉक्टर जवळेकर यांचे वडील नांदेडला एका प्रायव्हेटमध्ये होते. तर अशा जे स्वतः रेमडेसिवीर घेऊ शकतात, विकत घेऊ शकतात अशा माणसांना सरकारी याच्यातून कोट्यातून रेमडेसिवीर आमदार साहेबांनी पोहोचित केले. तुमच्याच माध्यमातून त्या गोष्टी आम्हाला कळाल्या. आज अनेक वसमत शहरामध्ये गरीब आणि आमचे मला वाटते आमचे नेते मागासवर्गीयाचे वाघमारे साहेब असतील, दातार साहेब आज आमच्यामध्ये हयात नाहीत. हे याच गोष्टीमुळं नाहीत की त्यांना
व्यवस्थितरित्या या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली नाही आणि त्याच्यामुळं आमच्यामधून आमचे नेते जे आंबेडकर चळवळीचे नेते होते ते दगावले आणि यांनी चांगल्या मोठ्या धनदांडग्या माणसांना यांनी रेमडेसिवीर पुरवण्याचं काम केलं. हे तुमच्या माध्यमातून तुमच्या बाईटमधून ते आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे सांगायचं आहे, हे गरिबाचे नेते नव्हते, हे मोठमोठाल्याचे आणि दलिताचे सुद्धा नेते नव्हते. त्याच्यामुळं आज दलिताचे नेते यांच्या या भोंगळ्या कारभारामुळं ते मरण पावले. भोगा धानोराचे सरपंच आम्ही दोघं बी आहेत. आम्ही बी 5 वर्ष आमदारासंगत होतो. पण आमच्यावर या वसमत विधानसभेमध्ये 129 ग्रामपंचायत होता. त्याच्यामध्ये 19 ग्रामपंचायत, त्याच्यामध्ये 19 एसी सरपंच जातं. आम्ही अशा मांडीला नव्हतो. आम्हाला दलित वस्तीमध्ये तुम्ही आता मामा होते नाळे फोड एका दलित वस्तीमध्ये एक जर काम दाखवलं तर मी आज बी राजीनामा द्यायला तयार आहे. कारण काय म्हणतं आमदारांनी, विद्यमान आमदारांनी कोरोना काळात रेमडेसिवीर चांगलं काम केलं. निश्चित जर रेमडेसिवीर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर गोरगरिबाला रेमडेसिवीर जर दिले असते तर त्यांनी सांगितलं तर तशा प्रकारे ते सुभाषदादा वाघमारे झाले, अजून त्यांचे एक नेते आहेत, ते नक्की निश्चित वारले नसते किंवा आपल्यामध्ये येऊन गेले नसते दातार. आणि राहिला दुसरा प्रश्न, हे म्हणतात की बाराशिव कारखाना विकला, तर कारखाना विकते वेळेस नवघरे साहेब सोबत होते. नवघरे साहेबाची कारखाना विकायच्या करारावर सही आहे. आणि राहिला प्रश्न दांडेगावकर साहेबांनी कारखाना घेतल्याचा, ते तर सगळ्या जगाला माहिती आहे. कारखाना घेतलाय त्यांनी, मुद्दामून कारखाना घेतलेला आहे. 128 कोटीचा कारखाना 38 कोटीमध्ये घेतलेला आहे. आणि तिथले जे ते म्हणतात की आम्ही ते मतदारसंघातलेच लोक कर्मचारी ठेवलेत, पण ते कर्मचारी त्यांनी अर्ध्या पगारावर ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर राहिला प्रश्न प्लायवूडचा, तर प्लायवूडवर कमीत कमी 500 ते 600 कर्मचारी होते. त्यांचे घरं यांनी बर्बाद करण्याचं काम केलं. तिथं ज्या म्हणजे कर्मचाऱ्यांना कारखान्याला नोकरी आहे म्हणून मुली दिल्या होत्या, त्यांचे अक्षरशः संसार तुटले आणि ते प्लाऊड कारखाना यांनी गिळून टाकला. आता तसं त्या सुतगिरणीचं चालू आहे. सुतगिरणीमध्ये पण हे गुरु चेले तसेच होते. जसा गुरु आहे तसाच चेला आहे. गद्दारी केली म्हणतात, राष्ट्रवादी सोबत गद्दारी केली म्हणतात. गद्दारी केली. याला गद्दारी म्हणत नाही. साहेबांना जेव्हा राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी मावळत्या सूर्यासोबत उभं टाकून गद्दारी केली. ती साहेबाची गद्दारी होती का निष्ठा होती? पैशासाठी गेले म्हणतात, पैशासाठी गेले. विषय पैशाचा नाही. साहेबांना आदरणीय आमदार साहेबाला पाठवणारे साहेबानं बंधाऱ्यासाठी पाठवलं, मतदारसंघाच्या विकासासाठी पाठवलं आणि साहेबांना पाठवल्यानंतर साहेब परतवले. गद्दारी म्हणणारे लोक कोण आहेत? ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर जेव्हा उमेदवार उभा होता तेव्हा अपक्ष शिवाजीराव जाधव यांचं काम केलं. हे कोणावर टीका करायलेत? आमच्यावर. हे सगळे पक्ष फिरून आले. यांनी तेलंगणाचा BRS सुद्धा सोडला नाही. हे लोक आमच्यावर गद्दारीचा ठपका ठेवायलेत. दांडेगावकर साहेबानं सोपानराव नादरे साहेबाला काँग्रेसकडे धाडलं. तू तिकून घे म्हणले तिकीट आणि मी पवार साहेबाकडे जातो. पवार साहेबांना तिकीट दिलं नाही, नादरे साहेबाला तिकीट मिळालं आणि सूर्यावर उभे राहिले अपक्ष. तेव्हा मी मुंदडा जिंकून होतो. 40,000 मतदान दांडेगावकराला आणि 40,000 मतदान नादरे साहेबाला आणि 80,000 मतदान मुंदडा साहेबाला. केलं होतं दांडेगावकर साहेबांना निवडून द्यायसाठी यांनी बोलले होते. हेच होते दांडेगावकर साहेबाला एक मिनिट दांडेगावकर साहेबाला एक मिनिट स्वर्गवासी RR आबा जवळा बाजारच्या कार्यक्रमाला आले होते. मी त्यावेळेस सुरुवातीला 2014ला मला पहिलं मतदान आलं होतं. हे पटकेवाला मामा म्हणला होता की बाबा
दांडेवर साहेब खरंच लई माणूस चांगला आहे. याला जर दिलं तर आपल्या घरी दिवाळला गोल 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 गप्प्या आपल्याला काय दुसरी महत्वाची बाब दुसरी महत्वाची बाब दुसरी महत्वाची बाब 2 मिनिट फक्त दुसरी महत्वाची बाब 1 मिनिट दुसरी महत्वाची बाब अशी आहे की तुम्ही आमदार असताना देखील जेव्हा लोकसभेची निवडणूक असते तेव्हा त्यावेळेला एका खासदाराचं काम करता. आमदार असताना देखील तुम्ही आताच्या निवडणुकीमध्ये देखील लोकसभेला त्या ठिकाणी एका पक्षात राहता आणि दुसऱ्याचं काम करता. त्यामुळे कार्यकर्त्याला शिकवण्यापेक्षा आमदारांनी देखील पक्ष पाळला पाहिजे. मी सर्व इथल्या भीमसैनिकांना सांगू शकतो वसमतच्या की विचार करा, जर माझ्यासारख्या दलित वस्तीच्या सरपंचाला जर अन्याय करत असेल असं जातकीय आमदार, मी तर दाहीच सांगतो की भीमसैनिकांना जर माझ्यावर अन्याय झाला असेल तिथे इथल्या 19 सरपंचावर अन्याय झालेला आहे वसमतच्या. कसं बघताय? मुळात कसं आहे माहिती आहे का, तुम्ही पाहिलं सिरियसनेस कुणालाच नाही आहे. सगळे हुल्लडबाजी करतायत, नाचताय, उड्या मारतायत. असं म्हणतात थवे पोपटांचे जिथे पेरूबाग, वने चंदनाची तिथे नित्यनाग, दुधासाठी मांजर फिरे दारोदारी, जिथे स्वार्थ सत्ता इथे चोरटे पुढारी. मुळात हे चोर आहेत सगळे. आणि यांना आहे ना, मुळात तुम्हाला सांगतो गेल्या 77 वर्षामध्ये ज्यांनी राज्य केलं त्यांनी करप्शनचा विषय केलायच, परंतु आज शेतकरी कष्टकऱ्यांचे विषय कोणी करणं. हे म्हणतायत ते चोरत, ते म्हणतात ते असेच. मुळात दादांनी सांगितलं 2,500 कोटी 3,000 कोटी त्याच्यावर शेतकऱ्यांच्या लेकराला त्याला शून्य किती आहे ते पण माहिती नाही. त्यांनी विकास केला असेल, त्यांनी निधी आणला असेल मुळात ऐका, निधी आणला असेल 100%. ऐका 2 मिनिटं. कसा विषय आहे, काम करणं हे त्यांचं दायित्व आहे. जनतेनं जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलेला वेतनभोगी सेवक म्हणजे आमदार, खासदार, मंत्री, संत्री, आणि त्याला याच्यासाठी सॅलरी भेटली. त्यानं उपकार केले नाही. सोयाबीन, कापूस, ऊस विकून त्यांनी इथे काही रस्ते बांधले नाहीत का सभामंडप दिलेले नाहीत. मुळात तुम्हाला सांगतो खूप जे 77 वर्षात आले त्यांनी काही गोट्या खेळल्या नाहीत. प्रत्येकाने कामं केलेत, विकास कामं करणं त्यांचं काम आहे. त्याच्यासाठी आमदाराला जवळपास 2.5 ते 30 लाख रुपये सॅलरी आहे, खासदाराला पण आहे. त्याच्यामुळं उपकार केल्याची भाषा जे करतायत, आम्ही हे केलं. मुळात तुम्हाला त्याच्यासाठी नोकरी म्हणजे सॅलरी भेटते. तुम्ही शेतकऱ्यांवर, इथल्या सामान्य लोकांवर उपकार करत नाही आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि तुम्ही एवढी जण घाई करता. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं इथं सिरियसनेस कुणाला नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगतो, 23 विधानसभा शुअर आहे, गुरु चेला चोर आहे. काय म्हणतात? आता गुरुचेलाचा विषय बाजूला ठेवा. गुरुचेला हे आहे सगळ्या तालुक्याला माहीत आहे, जिल्ह्याला माहीत आहे, हा विषय नाही. परंतु आपण विकासाचा जो मुद्दा घेतो वसमत विधानसभेचा, नेमका विकास कशाला म्हणावा याची व्याख्या प्रत्येकाला लक्षात आली पाहिजे. विकास म्हणजे काय? आज या बसस्टँडमधून 70 वर्ष माणसाचा 80 वर्षाच्या माणसाला जाता येईना, तो दमाया आला. निवडणुकीच्या तोंडावर हे कामं चालू केले. राज्यमंत्री राहिलेले आपले माजी मंत्री इथं होते आणि सहकार मंत्री होतं खातं. पूर्ण वसमत तालुक्यातलं वावंट केलं त्याने. काय देशोधडीला लागला इथला एक बेरोजगार मित्र. मी एक सांगतो या माध्यमातून की शेतकऱ्याच्या मालाला भाव काय नाही. मार्केट कमिटीमध्ये उमार साहेब तुमच्यासारखे शेतकऱ्याचे मुलं बसलेत. तुम्ही या शेतकऱ्याच्या मराठा समाजाची काळजी का घेत ना? एवढा भाव खाली कसा घेता तुम्ही? त्याच्यावर कारवाई का करत नाही? फौजदारी गुन्हे काय सांगा, गुरुचेला चोर आहेत असे आरोप होत आहेत. नाही चेला कसा आहे माहिती नाही, पण गुरुनं आतापर्यंत जे काही केलेलं असेल, जे काही पूर्ण सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आपल्या वसमतमधल्या कुठल्या व्यापाऱ्याला तुम्ही विचारत असाल, इथल्या सामान्य माणसाचे जे काही उसाचा प्रश्न असेल, हे उसाला चांगला भाव देण्याचं काम त्या ठिकाणी दानवेकर साहेबांच्या माध्यमातून होतं आहे. दुसरं आमच्या मित्रांनी जे बाजार समितीच्या माध्यमातून विषय मांडला, निश्चितपणे आज सोयाबीनचे भाव असतील, या भावावर सरकारनं आणि इथला आमदार म्हणून जे प्रतिनिधी असतात तालुक्याचे, त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालणं, नाफेडचे केंद्र सुरू करणं या ठिकाणी अपेक्षित असते. पण या कुठल्याही गोष्टीवर त्या ठिकाणी त्यांचं लक्ष नसते. फक्त फोटो काढणे आणि व्हॉट्सअपला आणि फेसबुकला टाकणे एवढंच काम सुरू आहे. माझं म्हणणं हेच आहे, इतके दिवस गुरु
चेल्ल्याला सांगत होते व एवढे कामं केले ते केले स्तुती करत होते. आज तुम्ही फक्त बाजू झाले म्हणून आरोप करायले. सत्तेत दांडेगावकर साहेबांना स्वतः सांगितलेले आहेत किती कोटी इतके एकाही आमदारांनी निधी आणलेला नाही. त्यांच्यासोबत ते स्वतः म्हणले होते मी सुद्धा एवढा निधी आणू शकलो नाही, ते एवढा मतदारसंघात निधी आणलेला आहे. एवढे कामाचे आमदाराचं कामच निधी आणायचं आहे, नाही तर का खोटे खातील का विधानसभेत जाऊ. निधी आणला बाबा, निधी आणला, निधी पुढे तुम्ही दांडेगावकर साहेब सोबत घेतलं, पण हे तुम्ही कमिशन घेणार ते त्याला माहित नव्हतं ना. ही टक्केवारी गेली कुठे? पैसा स्वतःच्या घरात गेला. नवीन पीक आलं हो, नवीन पीक आलं वसमत तालुक्यात टक्केवारी नावाचं पहिल्या 10 वर्षात नसलेलं पीक नवीन पीक आलं. काय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कसा आहे, वसमतच्या नागरिकांच्या मूलभूत सुविधेकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. सध्या काय एकमेकावर चिखलफेर करून आपला काय वसमतच्या नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत. सगळ्यात मोठा नागरिकांचा प्रश्न निर्माण होणार आहे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये. वसमतचं जे मोठं तलाव आहे ते तलाव फुटल्यामुळं वसमत शहराला जे पाणी पुरवठा होणार होता, जमिनीची जे पाणी पातळी वाढणार होती, त्या पाणी पातळी वाढण्यासाठी वसमतच्या तलावात आज पाण्याचा थेंब नाही. हे उद्या भविष्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हा खूप मोठा प्रश्न होणार आहे. आणि याला जबाबदार कोण आहे? मी स्वतः नगरपालिकेत गेलतो, ते तळ बुजवा म्हणून सांगितलं होतं आपण नगरपालिकेला उन्हाळ्याच्या पावसाळ्याच्या अगोदर, आणि ते पाणी जमा करा म्हणलं होतं, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही. अजून देखील ते काम झालेलं नाही. यावर्षी उन्हाळ्यामध्ये लोकांना जर पाण्याची तकलीफ झाली तर त्याला कोण जबाबदार आहे? लोकप्रतिनिधी जबाबदार नाहीत. वसमत शहरात प्रत्येक भागात वसमतच्या कचरा आणि नालीचा प्रश्न आहे. स्वतः जाऊन बघा. या मूलभूत प्रश्नाकडे लोकांच्या लक्ष देणं फार महत्वाचं आहे. आणि येणाऱ्या काळात उभं दांडेगावकर साहेबांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे वसमतचा विकास खरा कोण केलेला आहे, प्रत्येक शासकीय बिल्डिंग कोण निर्माण केले आहेत हे प्रत्येक जनतेला माहित आहे. त्यामुळे कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. वसमत शहराचं नियोजन झालं नाही म्हणतात. मूलभूत प्रश्न तुम्ही बोलतो इकडे का आता हे आमच्या मित्रांनी म्हणले की बाबा काय विकास केला. मी तुम्हाला सांगतो, मागच्या 1.5 ते 2 महिन्याखाली 92 कोटी रुपये रस्त्याच्या म्हणजे शहराच्या विकासासाठी आमदार साहेबांनी आणले. त्यांच्या साहेबांनी त्याचं नारळ फोडलं. विकास काय झाला तुम्ही म्हणताय. आता तुम्ही आपण जे एरिया बघत आहोत बँक कॉलनीचा, या बँक कॉलनीचे रस्ते तुम्ही बघा याच्या अगोदरच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये काय होते, आणि आता या काळामध्ये या बँक कॉलनीमध्ये प्रत्येक नागरिकाला तुम्ही त्यांचे मनोगत घ्या, ते रस्ते तुम्ही दाखवा. विकास काय असते ते रस्ते झालेत, हे विकास नाही तर काय म्हणजे विकास म्हणजे काय? तिलावासाठी 1.5 कोटी आणलेले आहेत, 92 कोटी यांच्या साहेबाच्या हाताने नारळ फोडलं. आतापर्यंत साहेबांनी स्तुती केली. आता साहेबाला स्वार्थ आला, साहेब स्वतः मंत्री व्हायच्या मार्गाला लागले तर उभं राहायची तयारी केली. आणि आता हे सगळा विकास शहराचा झालेला आहे. हे रस्ते झाले, नाल्या झाल्या, हे सगळे कामं चालू आहेत. हे काय विकास नाही तर काय? तुम्ही दाखवा ना, तुम्ही दाखवा. तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्ही रोज या परिसरामध्ये वावर आहे तुमचा. हे दाखवा बँक कॉलनीमध्ये काय रस्ते झाले, चांगले झाले का खराब झालेत हे दाखवा तुम्ही त्यांना. सर्वांगीण विकास झालाय म्हणतात. सर्वांगीण विकास झाला एक मिनिट, मला एक गोष्ट सांगायची आहे. विकास झाला की नाही झाला हे दोघं सोबतच होते, यांना सगळंच माहिती. तरी आरोप करायला मला याची फार कमाल वाटायली, याची इतकी कमाल वाटायली. यांना सगळंच माहिती आहे, चिट्टा काय आहे काय नाही, किती अंधार आहे, किती तिकडे आहेत, किती भोकाड आहे, दोघांना सगळंच माहिती. यांना विकास म्हणले ना, इथं महमदपूर वाडीपाशी महादेववाडी आदिवासी वाडी 300 मतदान आहे तिथं, 50-60 घर आहे, एकाला बी घरकुल नाही. आणि त्याला जायला कोणी जो हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये जायचं राहिलं तर बाजावर न्यावं लागते बाईला. आणि एखाद्या इथं जवळच आहे, लय आमदारांनी विकास केला म्हणून इथंच आहे जवळ. ऐका दादा, मुळात हे म्हणले ना कशाचा घरकुलाचा विषय घेतला, प्रामाणिकपणे इथे सगळे शेतकरी कष्टकऱ्याच्या घरचे आहेत. 1,20,000 रुपये कशाला येतात? घरकुलाला येतात. ऐका, 20,000 रुपये पहिल्यांदा व्हिडिओ उचलतो, व्हिडिओ घेतो. विहीर जर शेतकऱ्याला खोदायची असेल तर 50,000 व्हिडिओला द्यावे लागतात. ऐका मुळात तालुका कृषी अधीक्षकाला जर शेती अवजाराचं, ठिबकचं, केळीचं जर अनुदान घ्यायचं असेल तर टेबला काढून चिरीबिरी द्यावी लागते, तेव्हा कामं होतात. एक संडास योजना आली होती, 12,000 रुपयाची संडास होती. संडास करण्याच्या अगोदर 2,000 रुपये द्यावे लागत होते, तेव्हा संडास करावी लागत होती. आता हे माहिती सगळ्यांनाच आहे, पण हे बोलायचं कुणाला नाही, कारण साहेब रागावतील ना, कारण याच्यातला हिस्सा कदाचित साहेबाला जात असेल, असं पण असेल. याला विकास म्हणता तुम्ही? हिस्सा साहेबांना गेला म्हणतात. संडासाचं बांधकाम आहे. दौलतराव हुंबाड म्हणतात की हे पहिले दांडेगावकराकडून होते. बाप लेकाला कारभार जे देते ते लेख चांगला कारभार कराल म्हणून देते, तसा मी चांगला कारभार दांडेगावकर करील म्हणून दिला. मुंदडाचा कांदा फोडला, दांडेगावकरला 3
506 मतानं निवडून आणलं. मला काय माहिती आहे 1200 येतील, फळावड येतील, हे येतील. माझ्या बापानं 250 एकर जायदाद कमी, मला कारखान्याची गरज नाही आणि मला कुठे उभं राहायची गरज नाही. काय म्हणतात 1200 विकला तेव्हा त्या जनरल बॉडीमध्ये हे बोलले होते, यांनी हात वर केला. 1200 विकला का? 1200 जेव्हा ठराव केला, 1200 विकला ठराव जेव्हा केला का तेव्हा हात वर करा हे मामा होते. तेव्हा यांच्या डोसक्यावर लाल पटका होता, आज यांच्या डोसक्यावर पिवळा पटका. लाल पटका होता म्हणतात, लाल पटका होता म्हणूनच कारभार दिलता. मला काय माहित असं एकाएकी करतील म्हणून. आता ह्या मुद्या पोरगे मोडू लागले, घर गप बसाल का म्हणून आता या बारनं नाही. दांडेगावकर साहेब म्हणतात माझ्या आयुष्यातली एक चूक झाली की मी एक पिढी बर्बाद केली. कसं पाहता? कारखाना ज्या वेळेस दांडेगावकरने घेतला त्यावेळेस सही करायला भयात होता ना, भयानं सही केलेली आहे. म्हणजे जितकं पाप दांडेगावकरनं कारखाना घेऊन केलंय तितकंच पाप कारखाना विकून भयानं केलंय. दोघांनी पाप केलं म्हणतात. कसं पाहता? नाही दोघांनी खरी गोष्ट आहे. संचालक म्हणा खरी गोष्ट आहे. संचालक मंडळामध्ये आदरणीय दांडेगाव चेअरमन आहेत, तुम्ही त्या ठिकाणी आमदार आहेत, त्या ठिकाणी तुम्ही संचालक आहेत. मग तुम्ही संचालक असताना त्या ठिकाणी का तुम्ही विरोध केला नाही? मग त्या गोष्टीवर बोलण्याचा अधिकार नाही बोलण्याचा त्यावेळी त्या गोष्टीवर बोलूच नाही त्यांनी. हे कारखाना चालू ठेवून प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस आता सध्या गाळप करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये साहेबाला पापी म्हणण्यात येणार नाही. तुम्हाला याने विकून पाप केला असं म्हणता येणार नाही. आजही प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस त्या कारखान्यामध्ये गाळप होत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याचे पैसे भेटत आहेत. साधी ग्रामपंचायत असन तर बिनविरोध ठराव पास झाल्याशिवाय काहीच होत नाही. हे तर कारखान्याचे हे आहे, बॉडी आहे. बॉडीच्या सर्वांच्या सदस्याच्या बहुमत झाल्याशिवाय हे ठराव पास होतंय का हे सांगा. हे म्हणाले की 1200 कारखानावर आपण बोलू नये. तिथं आपण कुठलीही निवडणूक घेत असताना आपण सह्या घेत असतो. तिथं 19 सभासद आहे ना सह्या केल्या. एकट्या राजू नवगरेच्या सहीनं काही फरक पडणार त्या ठिकाणी नव्हता. त्यांनी सांगून ठेवलं होतं. त्यांनी विरोध झाला. हे बघा विरोध झाला, पण त्या ठिकाणी साहेबाची महत्वाकांक्षा कारखाना घेण्याची फार मोठी होती. साहेबांनी ती पूर्ण करून दाखवली. आपल्या पुत्रप्रेमापोटी ती करून दाखवली. दांडेगावकर साहेबापाशी कोणता डायरेक्टर बोलत नाही, कोणता लीडर बोलत नाही. जर बोललं तर ते उरफाटे बोलतात. एकदा मी विचारलं साहेब जळक्या उसाच्या पैशाचं काय, त्यानं पाहिलं मग त्या कर्मचाऱ्याला पाहायला लावलं. ते म्हणलं याचं नावच नाही. ते म्हणले दांडेगावकर साहेब म्हणले ज्याची नाही ठेव त्याला जास्त उठा ठेव. काहाला बोलतील हे डायरेक्टर, हे चूप बसतात. शिवाजीरावचा तर कारखाना दोघांनी मिळून बंद पडला ना. एवढं चांगले काम करू लागले. आता याच्यानंतर थांबा 2 मिनिटं. तुम्हाला आता वसमत तालुक्याचं जसा गुरुचेला एक आहे तसे कार्यकर्ते बी एकच आहेत. हे मामा आज जे बोलायले हे दांडेगावकर साहेबांच्या घराच्या बाहेर रात्र झोपून होते. एक रात्रभर घराच्या बाहेर होते. मला तिकीट द्या. हॅलो थांबा एक मिनिट मी मागासवर्गीय राष्ट्रवादी कार्यकर्ता विशेषतः दिवाकर पुंडगेला प्रश्न विचारतो. तुम्ही संतोष पवारचा मर्डर झाला. जयप्रकाश दांडेगावकर साहेब जर घरी गेले असते संतोष पवारच्या सात्वनाला तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मैदानात उतरला नसता. लक्षात घ्या. परंतु दांडेगावकरांची मनस्थिती मागासवर्गीयाबद्दल काय हे आम्हाला माहीत आहे. म्हणून तुम्ही लय पुढे बोलले तर फार आंबेडकरी समाज आपल्या अंगलट येईल असं मी म्हणतो. या सगळ्या मागासवर्गीय सेलच्या याला माझी सूचना आहे. मागासवर्गीयासाठी कारखाना पॅनलमध्ये दांडेगावकरांना बौद्धाचा माणूस घेतला नाही. मस्के साहेब बौद्ध समाजाचा माणूस प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी
चंद्रमुनी मस्के साहेबांना आजपर्यंत जसा कारखाना स्थापन झालाय तसा बौद्ध समाजाचाच प्रतिनिधी कारखान्यावर आजपर्यंत घेतला. यावेळेस पहिल्यांदा चांभार समाजाचा प्रतिनिधी घेतला. आता भुजबळ साहेबांना जे प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर देतो की दांडेगावकर साहेब भेटून आले, त्यांना माहीत नाही ते भेटून आले. कुठं आहेत तुम्ही? भेटून आले त्या पवार कुटुंबाला. दुसरा मुद्दा मी एक सांगतो की आमच्या भावाला सांगतो, इकडच्या भावाला डावीकडच्या भावाला, भाऊ आहेत का तुमचे ते? आमचे भाऊच आहेत किंवा सगळे भाऊच आहेत ना, सगळे भाऊच आहेत. बापूचे भाऊच आहेत, आमचे बापूचे भाऊच आहेत, सगळे भाऊ आहेत. समजलं की नाही? आपण सगळे भाऊ आहेत, आपण सगळे भाऊ आहेत. पत्रकार साहेब एक मुद्दा मांडतो. एक मिनिट भाई एक मिनिट, आम्ही बोलायलो की मित्राला सांगतो गद्दारी आणि विश्वासघात कशाला म्हणतात याचा अर्थ सांगतो. पत्रकार साहेब, आम्ही जेव्हा मागच्या 5 वर्षापूर्वी आमचे आमदार साहेब राजूभाई नवघरे हे धर्मनिरपेक्ष आहेत, जातीवादी नाहीत म्हणून सगळे आंबेडकरी कार्यकर्ते तनमन धनानं लढलो. परंतु स्वतःच्या स्वार्थापायी जातीवादी पक्षासोबत, भाजप सोबत, RSS सोबत हे आमदार गेले. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. हॅलो, सर्वप्रथम मी भुजबळ मामाचे हार्दिक अभिनंदन मानतो, कारण की राजकारणाच्या पलीकड समाजकारण असते आणि त्याने खरा विषय मुद्दा मांडला. पण या गोष्टीला आमचे उमेदवार, आमचे आमदार राजूभाई नवघरे हे त्या पवार तलाट्याच्या घरी स्वतः जाऊन भेट देऊन आले आणि त्यांना शासकीय जे मदत लागत असती ती मदत पण मिळून दिली. विधान भवनामध्ये सुद्धा या विषयाचा त्याने आवाज उठवला. आणि इथं जे बोलतायत आमच्या मागासवर्गीयाला, त्यांच्या गावामध्ये इथं पुढारी होतात आणि आमच्या मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीला जागा देत नाहीत, त्यांनी इथं बोलायला नाही पाहिजे. साहेब, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, विकास कामं जर म्हणत असतील, त्रिमूर्ती प्लाऊड कारखाना जेव्हा बंद पडला तेव्हा दांडेगावकर साहेब आमच्या गावामध्ये आलते आणि ते म्हणले माझं संचालक मंडळ माझं ऐकत नाही म्हणून त्रिमूर्ती कारखाना बंद पडला. त्यावेळेस आमच्या गावचे संचालक होते त्या कारखान्यावर आणि मग बंद पाडणारे उद्योग कोणते नेते आहेत ते सर्व जनतेनं पाहावं. या ठिकाणी आदरणीय गुरु पादेश्वर महाराज यांचे काही इथं नेते मंडळी आहेत, ते यांना चोर म्हणतात. यांची शिकवण आम्हाला दिसून यायली थोडक्यात, कारण हे जे सभ्यताचं वातावरण किंवा यांचं जे चालू आहे हे यांच्या बोलण्यातून आम्हाला, उद्रेक भावनेतून आम्हाला लक्षात यायले. इथं वैचारिक आपण देवाणघेवाण केली पाहिजे, विचार मुद्दे मांडले पाहिजे, व्यवस्थित मांडले पाहिजे. एकमेकाविषयी आपण चिखलफेक करू नये. एवढे मोठे आपण नाहीतच, मुळात आपण सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत. आदरणीय राजूभाई नवघरे यांनी बौद्ध समाजाचे 35 लग्न केलेले आहेत. या सध्याच्या वातावरणामध्ये एक बाप स्वतःच्या मुलीचं लग्न सुद्धा करू शकत नाही, असं प्रत्येक समाजामध्ये एवढी गरिबी निर्माण झालेली आहे आणि काम नसल्यामुळे ह्या अशा गोष्टी घडत आहेत. पण भैयानं 35 बौद्धांचे लग्न केलेले आहेत. मी बौद्धामधून येतो म्हणून म्हणतो की 35 बौद्धांचे लग्न केलेत. असे कितीतरी लग्न सोहळ्यामध्ये आमदार साहेबांनी केलेले आहेत. आणि याच्या पलीकडे जर सांगायचं म्हणलं तर बौद्ध वस्त्यांमध्ये 60 कोटी रुपये, 60 लाख रुपये आपल्या मोठ्या आंबेडकर पुतळ्यासाठी दिलेले आहेत आणि 40 लाख रुपये खालच्या बौद्धवाड्याच्या विकासासाठी केलेले आहेत. डिसिप्लिन नाही म्हणतात तुम्हाला. मुळात तुम्हाला सांगू का, जसं म्हणतायत गोरगरीबी झाली, डिसिप्लिन. अहो, चोराला चोर नाही म्हणायचं, करप्शन करणाऱ्याला दादा हे पण लक्षात ठेवा. आपण चोर नाही म्हणायचं, वैयक्तिक ठिकाण चोर म्हणण्या इतकं आपण मोठे नाहीयेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला आपल्या वडीलधाऱ्यांनी काय शिकवलंय, आपल्याला आपल्या वडीलधाऱ्यांनी काय शिकवलंय, आपल्या आई वडिलांचे संस्कार आपल्यातून दिसले पाहिजे. कुठल्याही व्यक्तीला आपण चोर म्हणून शेवटचं नैतिकतेच्या गप्पा मारण्या इतपत आपण चांगले आहोत का हे पहिल्यांदा तुम्ही पाहिलं पाहिजे. मुळात विषय कसा आहे, तुम्ही मागून पण आम्ही 77 वर्ष झाल्याचा इतिहास सांगतो. तुम्ही वैयक्तिक अंगावर का ओढून घेतलं? तुम्हाला झोमलं असेल म्हणून तुम्ही ओढून घेतलं. मी कुणाचं नाव नाही घेतलं, मी नाव आई वडिलांचा राजकारणात टीका टिप्पणी होत असते. आता तुम्हाला विषय सांगतो, दादांनी सांगितलं गोरगरिबी भरपूर झाली. गोरगरिबी येईपर्यंत
आपण कुठं होतो दादांनी सांगितलं एज्युकेशन व्यवस्थित नाहीये मग तुम्ही वन नेशन वन नेशन मला बोलू द्या तुमच्याकडे आलं तर तुम्ही बोला आता हे पहा मी काय म्हणालो तुम्ही आम्हाला शिस्त नाही बोललात तर मी बोल माझं झाल्यानंतर तुम्ही बोला मग मी काय म्हणतोय वन नेशन वन एज्युकेशन हा उपक्रम तुम्ही का नाही राबवला तुमच्या विधानसभेमध्ये तुमच्या विधानसभेमध्ये शिक्षणाचं जी भांडवलशाही झालेली ती का नाही रोखली तुम्ही गरीबाचा लेकरू जातो जिल्हा परिषद मध्ये यांचे लेकरं नांदेडला पुण्याला मुंबईला युएसला असतात ही वास्तविकता आहे का नाही आमच्या लेकराच्या अंगावर फाटके एक प्रश्न असा आहे की विद्यमान आमदार म्हणतात की दांडेगावकर साहेबांनी स्वतःच्या मुलाला चेअरमन केलं मला संधी दिली नाही चेअरमन केलं मला जरा शिकून घ्या म्हणले कारखाना असं म्हणतात त्यांना शिकून घ्या म्हणले म्हणजे त्यांना चेअरमन करायचं होतं काय लगेच काय त्यांना चेअरमन करायचं होतं का त्यांना कोणते कोणते पद देतात मला सांगा आमदारकी घरामध्ये बँके घरामध्ये मार्केट कमिटी घरामध्ये कारखाना घरामध्ये कोणते कोणते पद सगळे पद त्याला देतात काय शिवेश्वर बँक देखील त्यांनाच होती फक्त आता नाहीये वाळू घरात गिट्टी घरात रेती घरात सिमेंट घरात दिनेश मला एक सांगायचं आहे की आता इथलचे सगळे जे म्हणत होते आमच्या विरोधातले जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत की हे म्हणत होते की बाबा या गावामध्ये निधी कमी पडला त्या गावामध्ये रस्ता नाही हे नाही मुळामध्ये लक्षात घ्या आमदार राजूभाई नवघरे यांना कार्यकाळ किती भेटला आहे ते फक्त आणि 2 वर्षाचा ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ भेटला या 2.5 वर्षाच्या काळामध्ये यांनी या पहिले जे आमदार होते मंत्री होते या लोकांनी 15 वर्षाच्या काळामध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये काय विकास केलाय ते आपण पाहावं आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये फक्त 2.5 वर्ष भेटले त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एवढा विकास केलाय या अगोदरच्या कोणत्याही नेत्याने एवढा आमदारांनी विकास केला नाही आणि मुळामध्ये जे काही कुठले कामं राहिले असतील आमचे सहकारी मित्र म्हणत आहेत हे सहकारी मित्र म्हणत आहेत की या गावाला नाही त्या गावाला नाही आता जनता सुज्ञान आहे जनतेला माहित आहे की काम करणारा माणूस कोण आहे येणाऱ्या काळामध्ये राजूभैया नवघरेला संधी देणार आहे राहिलेले कामं राजूभैया पुढच्या टर्ममध्ये सगळ्यांचे चांगले कामं करणार आहे इथं या ठिकाणी आमचे मित्र म्हणतात की त्यांना 2.5 वर्षाचा कार्यकाळ मिळाला अहो सगळी आमदारकी 5 वर्षाची तुम्हाला नगरपालिकेचा सगळा पैसा तुम्हाला जिल्हा परिषद सगळी तुम्हाला 5 वर्ष सगळे एकट्याला खायला मिळालं 5 वर्षामध्ये सगळी 5 वर्षातली सगळी टक्केवारी स्वतःला खायला मिळाली 5 वर्षामधली सगळी टक्केवारी सगळी खायला मिळाली या ठिकाणी राहिला प्रश्न आमचे मित्र डायरेक्टर म्हणतात तर राजूभाईपेक्षा जास्त मतदान आमच्या संघ असलेलं एमडी आंबोरेला आहे जाऊ मित्र सांगतो विकास रोड नाले केलेला विकास शिक्षण वसमत तालुक्यात शिक्षण आरोग्य सेवा हे झाले तरच विकास होतो सन्माननीय आमचे मित्र दौलतराव हुंबार आणि त्यांच्यासोबत जे आमचे सहकारी आहेत मला वाटतं थोडं तरी देवानं त्यांच्या जिबीला हार द्यायला पाहिजे होतं ते सांगायले की 5 वर्षामध्ये त्याच्याकडे आमदारकी होती त्याच्याकडे नगरपालिका होती त्याच्याकडे सगळं होतं अहो साहेब तुमच्या साहेबाकडे 5 वर्ष राज्यमंत्री पदाचा कार्यकाळ होता त्यांना त्या कार्यकाळामध्ये काय करता आलं निश्चितच एका आमदारापेक्षा राज्यमंत्र्याला त्या ठिकाणी निधी आणायला काम करायला मोठा वाव असतो तुम्ही 5 वर्ष झालं काय आणली तुमच्या साहेबांनी काय केलं ते सांगा आणि या ठिकाणी आमच्या मित्र सन्माननीय पुंडगे साहेब गद्दारीच्या गोष्ट करताय या ठिकाणी तुम्ही समोर थांबलेले मागच्या 5 वर्षामध्ये किती इमानदारीनं पक्षाचं काम केलं तुम्ही सगळ्या उसामध्ये घुसलेले आमचे मित्र होते तुमच्याकडे तुम्ही त्या ठिकाणी भाषा करू नये तुम्ही मागच्या 5 वर्षात पाणी कुठे होते तुमच्या साहेबांनी तुम्हाला काय आदेश दिला होता तुम्ही कोणत्या उसाच्या गेले होते तुम्ही उसामध्ये कोणत्या होते सगळ्या चांगला मुद्दा मांडला ऊसामध्ये कोण कोण होते तुम्ही तपासा बापू आम्ही ऊसवाले नव्हत बोलतो सोयरेदाराच्या पलीकडे राजकारण एक मिनिट आता सगळ्यालाच माहित झाले की नाही कोण कोण काय करायलं काय नाही तर त्याच्यासाठी या बाजूला पर्या कोरी पाटी गुरु पादेश्वर महाराज या ठिकाणी यांच्या प्रश्नानंतर शेवटची प्रतिक्रिया आमचं प्रश्न आहे मित्रांनो थांबा यांच्या प्रश्नानंतर शेवटची
मिनिटं थांबा. या मतदारसंघामध्ये बहुसंख्यक मुस्लिम समाज 40,000 प्लस मतदान आहे. मी साहेबाचा आज बी आदर करतो. आदरणीय साहेबांनी मुस्लिम समाजासाठी 10 कामं बेसिक काय केले हे मला तुम्ही सांगा. शाळा काढली एक उर्दू शाळा शिवाय दुसरा काहीच नाही. 5 वर्ष मंत्री 5 वर्ष मंत्री राहिले, 5 वर्ष आमदार साहेबांना काय कामं केले लेखी स्वरूपात सांगतो. एक मिनिट आमच्या मित्रांना एक मिनिट जसं आमच्या मित्रांनी जसं सांगितलं की दांडेवकर साहेबांनी काय काम केलं. उर्दू शाळा दांडेवकर साहेबांनी आणली. दुसरी महत्वाची बाब जिथं शादीखाना दिला असेल, जिथं कुठलं काम दिलं असेल, एकही काम टक्केवारी शिवाय नाही. प्रत्येक शाळेमध्ये 12 आणि 13 टक्केवारी आहे. माझ्या गावामध्ये 7 वर्ग खोल्या दिल्यात. त्या 7 वर्ग खोल्याचे मी 13% पैसे दिले. मी स्वतः वर्ग खोल्याचे जर पैसे घेत असताल तर तुम्ही काय करणार.